श्री स्वामी समर्थ. आपल्या कर्माची शिक्षा मुलांना भोगावी लागेल का? जाणून घ्या सत्य. हे तुम्ही कलियुगातही पाहिले असेल की अनेकदा वाचल्याने कोणतेही चुकीचे काम केल्यावर त्याची शिक्षा त्यांना तसेच त्यांच्या पालकांनाही भोगावी लागत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की प्रत्यक्षात कोणत्याही पालकाला मुलाच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागली नाही, पण आईवडिलांनी केलेल्या कृत्याची शिक्षा फक्त मुलालाच मिळते. जर तुम्हाला आमच्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर यमराज आणि त्यांच्या मुलीशी संबंधित आजची गोष्ट वाचा. मग तुम्हाला कळेल. तुमच्या आईवडिलांनी केलेल्या कृत्याबद्दल तुम्हाला जर एखाद्या संतानाने शिक्षा दिली असेल तर पुन्हा एकदा आपल्या सर्व तपशिलावर पद्मपुराणात वर्णन केलेले कथेनुसार मृत्यूचे देवता म्हणजेच यमराज यांना एक मुलगी होती, ज्यांचे नाव सुनीता होते. ती आईवडिलांच्या प्रेमामुळे बिघडलेली. त्याने आपल्या वडिलांना पापाचा हातभार लावताना पाहिले, परंतु तो स्वतः पाप आणि पुण्य यात फरक करू शकला नाही. त्यामुळे कधी ती त्याच्या कामात अडथळे आणायची तर कधी तिच्याशिवाय कुणाला तरी मारणे तिला महागात पडायचे. असा आदारोळ करताना खूप आनंद झाला असता तसाच वेळ निघून गेला आणि एके दिवशी सुनीताने एका गंधर्व कुमाराची पूजा केली. करता योगाच्या मुद्रेत बसला होता. विनाकारण त्याने एक चाबूक मारायला सुरुवात केली जिथे गंधर्व कुमाराला वेदना जाणवत होत्या. त्याचप्रमाणे सुनीताने आनंदाने उडी मारली होती, कारण ती ह्या गोष्टी खेळण्याचा विचार करत असेल. तिने देखील सांगितले असेल की तिचे वडील यमराज असाच बालिशपणा करून नेहमी गप्प बसायचे. अनेक दिवस असेच चालले. मग एके दिवशी तोच गंधर्व कुमार पूजा करत असताना त्याने मारायला सुरुवात केली. जेव्हा कुमाराला वेदना असह्य झाल्या तेव्हा त्यांनी संतापून सुनीताला शाप दिला. त्यांनी सांगितले की धर्मराजाची मुलगी आहे, पण तुझा विवाह ऋषी मुलासोबतच होईल. तुम्हाला एक योग्य मूल देखील असेल, परंतु हे सर्व अदृष्ट कृत्य कर्माचा अंश त्यात भरलेला असेल. यानंतर सुनीता ही गोष्ट तिच्या वडिलांना सांगितले. धर्मराजाने आपण मोठी चूक केली नाही हे उघड केल्यावर त्याने आपल्या मुलीच्या सवयीकडे आणि वागण्याकडे लक्ष दिले. अरे नाही, त्याला चांगल्या वाईटाचे ज्ञान दिले गेले आणि त्यामुळे त्याला शाप मिळाला. पण वेळ हातातून निसटली होती. तरीही यमराज म्हणाले की निष्पाप तापसी कन्येला मद्यपान करून तू काही चांगले केले नाहीस. वाईट कर्मामुळे ठीक आहे तुम्ही गुंतलात. आता तुम्हाला समजले आणि एकटेपणा जाणवला आणि अशा प्रकारे खूप वेळ निघून गेला. मुलगी मोठी झाल्यावर धर्मराज यांना लग्नाची चिंता लागली, पण त्यांची शांतता जाणून कुणीही त्यांच्याशी लग्न करायला तयार नव्हते. काही मार्ग नसताना अप्सरा रंभाने त्यांना मोहिनी विद्याचे ज्ञान दिले. अप्सरा यतोचे काम सिद्ध व्हायचे हे सर्वांनाच माहीत आहे, पण आता सुनीता मी कुणालाही मोहित करून पुढे जाऊ शकली आहे. यानंतर रंभा त्याला सोबत घेऊन नदीच्या काठी वधूच्या शोधात निघाली. त्याने कुमाराकडे पाहिले आणि सुनीताचा नंबर पाहून रंभाची माया आशा आणि तिच्या मोहिनी विद्याच्या केसावर मोहित झाली. त्यांनी कुमारांनाही मोहित केले आणि हे पाहून रामदेवांनी दोघांचेही गंधर्व विभाग मिळवले. त्यानंतर दोघांचेही आनंद पूर्वग्रहाने सुरू झाले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्यांचे नाव वेन होते. मित्रा अंती वंशानुसार त्यांचे वडील सामान्यतः धार्मिक, सद्गुणी आणि रज्जित गायीपासून संपन्न होते. आचार, विचार, वागणूक, पुरुष सगळेच स्तुती करायचे. चांगल्या कुटुंबात जन्माला येण्याची सर्व खुणा या मुलामध्ये दिसत होत्या. पण माझ्या
दारूमुळे हळूहळू दोघेही दिसू लागले. काही नास्तिकांची संगत नास्तिक झाली. देव, वेद, पुराणे, अर्थशास्त्र सर्व काही त्याला खोटे वाटले. एवढेच नव्हे तर रायांच्या संध्याकाळी अर्ध्या गोष्टी दांभिक समजल्या. आता तुझेही आईबाप म्हणावे नाही म्हणता राजकाजीचा हस्तक्षेप एवढा वाढला नव्हता की तो बापापुढे लाचार झाला असतात. राजाने मग आकडे लिहायला सुरुवात केली आणि हळूहळू सुनीतालाही समजू लागले की विद्येचा परिणाम आता तिच्या मुलामध्ये दिसू लागला आहे की विडण्याच्या झोपडीवर आणि उघडण्यावर कोणाचेही वर्ष नाही. अंगाला बदनामी वाटली त्यामुळे त्याने आपले घर गमावले. आरजीला योग्य सहज समज नाही झाली. राजा अंगाचे घर सोडून गेल्यानंतर ऋषींनी अंगाचा मुलगा वेन याला राजा बनवले आणि समजले की तू फक्त तुझ्या वडिलांचे राज्य गमावले म्हणून दुष्कर्म झाला. तू सत्कर्म करून राजाच्या जबाबदारीवर असलास आणि प्रजेचे सत्कर्म करून सुखी मित्र राजा बंद करून वेना अहंकारी झाली होती. त्याला म्हणाले की तुम्ही लोक मला ज्ञान द्या. मी स्वतः सुद्धा खूप जाणकार देवब्राह्मण नाही. माझ्या अर्ध्या सर्व फक्त स्थापित होतात. माझा आणण्यात हा धर्म असेल आणि माझे वचनशास्त्र असेल. तुम्ही सर्व लोक माझ्या आज्ञेचे पालन करा आणि देवाच्या धर्माची आणि धर्मग्रंथांची सावली पहा. अशा विचाराच्या राजाच्या कृतीमुळे संपूर्ण राज्य सर्व धार्मिक आणि सकारात्मक आणि हे म्हणायचे की जर सर्व काही संपत नाही मग ऋषीमुनी लोकांना विरोध केला आणि ते त्यांना पकडण्यासाठी एक दिवस गेले. अहो, सचिनला राजापासूनच दूर करून कोण लाचार होईल. त्यानंतर प्रजेच्या सांगण्यावरून ऋषींनी आपला मुलगा पृथू याला राजा बनवले आणि तो वनात गेला. तर असे झाले की चांगल्या व घराण्यातील मनुष्य दुराचारामुळे आपली प्रतिष्ठा विसरतो आणि तो कुप्रचार आणि त्याचा परिवार धर्म बनवतो. विस्मरणामुळे देखावा होतो. त्याने स्वतःला वाया घालवली नसते पण त्याच्याबरोबरचे एक उल्हाही त्याचा नाश करेल. तुम्हाला आता तुमच्या पालकाच्या कथेतून समजले असेल जर ज्याच्या मुलाला त्याच्या पालकाच्या कृत्याची शिक्षा झाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.